हॅलो स्टुडंट्स, परवा आपण प्री एंड पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं फर्स्ट प्रॉब्लेम पाहिलं होतं आणि त्याचं सोल्युशन पण पाहिलेलं आहे. सो आज आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. सो हा सेकंड प्रॉब्लेम मी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमचं टाकणार आहे. सो प्रॉब्लेम रीड करा आणि आज आपण त्याचं सोल्युशन बघूया. सो अगोदर प्रॉब्लेम रीड करायचे की प्रॉब्लेम काय म्हणतात. आणि प्रॉब्लेम रीड करत असताना स्टुडंट्स, ह्या प्री अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशनमध्ये 3 डेट्स महत्त्वाचे असतात. की त्या 3 डेट्सवरून तुम्हाला काय काढायचं असतं? टाईम रेशो. ओके, सो टाईम रेशो काढण्यासाठी तुम्हाला 3 डेट्स महत्त्वाचे. कुठले 3 डेट्स? परचेस डेट, इन्कॉर्पोरेशन डेट आणि क्लोजिंग डेट. तर हे तिन्ही डेट्स महत्त्वाचे असतात, म्हणून प्रॉब्लेम वाचत असताना त्या डेट्सना अंडरलाईन करायचं. ओके, सो सगळ्यांनी पेन्सिल हातात घ्यायचं आहे आणि हे तिन्ही डेट्स जे आहेत त्यांना अंडरलाईन करायचं आहे. मी जिथे सांगते तिथे अंडरलाईन करून घ्यायचं आहे. सो बघा काय म्हणतात, कॉस्मॉस ट्रेडिंग कंपनी लिमिटेड वॉज रजिस्टर्ड. सो रजिस्टर्ड म्हणजेच काय? इनकॉर्पोरेटेड. म्हणजे कॉस्मॉस ट्रेडिंग कंपनी जी आहे तिचं रजिस्ट्रेशन म्हणजे इनकॉर्पोरेशन कुठल्या डेटला झालं आहे ते दिलं आहे बघा. वॉज रजिस्टर्ड ऑन 1 जुलै 2018. सो कॉस्मॉस ट्रेडिंग कंपनीचं रजिस्ट्रेशन म्हणजेच इनकॉर्पोरेशन कुठल्या दिवशी झालेलं आहे? 1 जुलै 2018. सो त्या डेटला अंडरलाईन करा. and obtained certificate of commencement of business on 1 October 2018. आणि त्या कंपनीला आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे कधी? 1 ऑक्टोबर 2018. तर स्टुडंट्स, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये मुद्दाम हा डेट देतात, रिसिव्हिंग ऑफ सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेट कधी मिळालेलं आहे त्याचा डेट मुद्दाम देतात. तर त्याचा आपल्याला ह्या सोल्युशनमध्ये कुठेच उपयोग होत नाही, म्हणून ते डेट कन्सिडर करायचं नाही. सर्टिफिकेट कधी का मिळवते तो त्याचा विचार करायचा नाही. रजिस्ट्रेशन ज्या डेटला झालेलं आहे ते डेट महत्त्वाचं आहे, इनकॉर्पोरेशन डेट म्हणून. पण मिळालेलं सर्टिफिकेटचं डेट बघायचं नाही. सो लिव्ह दॅट डेट. सो इट परचेस्ड म्हणजे कंपनी, दी कंपनी परचेस्ड अ बिझनेस ऑन 1 एप्रिल 2018. सो बघा, ही कॉस्मॉस ट्रेडिंग कंपनी एक पार्टनरशिप बिझनेस परचेस केली आहे कधी? 1 एप्रिल 2018. सो ह्या डेटला पण अंडरलाईन करा. हे कुठलं डेट आहे? परचेस डेट. 1 एप्रिल 2018ला त्यांनी एक पार्टनरशिप फॉर्म परचेस केला आहे. सो त्याचा डेट त्यांनी दिलेला आहे 1 एप्रिल 2018. सो इट्स अकाउंट्स वेर क्लोज्ड ऑन 31 मार्च 2019. सो त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स कधी क्लोज होतात? 31/3/2019. तर हे डेटसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण हे क्लोजिंग डेट आहे. हे डेटसुद्धा आपल्याला टाईम रेशो काढण्यासाठी युजफुल होणार आहे, म्हणून ह्या डेटला पण अंडरलाईन करा. ऑन विच डेट दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज फर्निश्ड. बघा काय काय दिलं आहे माहिती. फाइंड आउट दी प्रॉफिट्स अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन अँड प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. ओके, सो तर तुम्हाला 2 प्रॉफिट्स फाइंड आउट करावे लागतात. एक प्रायर इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट आणि एक आफ्टर इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट. प्रायर इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट हा कॅपिटल रिझर्व म्हणून घेतला जातो आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट हा नेट प्रॉफिट म्हणून घेतला जातो. सो काही ॲडजस्टमेंट्स दिलेत आपल्याला. टर्नओव्हर फॉर द इयर वॉज ₹8 lakh and that for the period after incorporation was ₹5 lakh. So turnover म्हणजे काय? सेल्स. ओके, सो सेल्स फॉर द इयर. फॉर द इयर मीन्स फुल 12 months म्हणजे पूर्ण वर्षभराचं विक्री. पूर्ण वर्षभराची विक्री किती आहे? 8 लाख रुपये आहे. अँड दॅट फॉर द पिरियड आफ्टर इनकॉर्पोरेशन अंडरलाईन करा. आणि त्या 8 लाखपैकी आफ्टर इनकॉर्पोरेशनचं विक्री किती आहे? 5 लाख. आफ्टर इनकॉर्पोरेशनचा सेल्स किती आहे? 5 लाख. पूर्ण वर्षभराची विक्री किती आहे? 8 लाख. मग 8 लाखमधून आफ्टर इनकॉर्पोरेशनचा विक्री 5 लाख असेल, मग प्रायर इनकॉर्पोरेशनचं विक्री किती असणार? 3 लाख. 8 लाखमधून 5 लाख तुम्ही आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जर घेतलात, मग राहिलेला पिरियड कुठला होता? प्रायर इनकॉर्पोरेशन, प्री इनकॉर्पोरेशन. मग प्री इनकॉर्पोरेशनचं विक्री किती येणार? 3 लाख. ओके, सो ह्याच्यावरून आपण काय काढतो? सेल्स रेशो. सो सेल्स रेशो काढण्यासाठी ही माहिती दिली. नेक्स्ट बघा, ग्रॉस प्रॉफिट फॉर द इयर वॉज ₹2,40,000. सो ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे ते आपण P&Lच्या क्रेडिट साईडला घेतो सोल्युशनच्या वेळी. नेक्स्ट थर्ड ॲडजस्टमेंट, फॉलोइंग एक्सपेन्सेस वेर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय काय एक्सपेन्सेस डेबिट टाकायचे ते दिलं आहे आपल्याला. सो घेताना सगळे एक्सपेन्सेस डिवाइड करून घ्यायचे. सो रेंट दिलं आहे, रेंट, सॅलरीज, डायरेक्टर्स फीज, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, अलाउन्सेस टू डेटर्स, डेप्रिसिएशन, ऑडिट फीज, ॲडव्हर्टायझिंग, कमिशन, बॅड डेट्स. सो बॅड डेट्स रिलेटेड काही इन्फॉर्मेशन दिलं आहे बघा. काय म्हणतात ब्रॅकेटमध्ये? ₹600 रिलेटेड टू दी डेट्स टेकन ऑन फ्रॉम दी फर्म
द टोटल बॅड डेट्स रुपीज 2500. फुल 1 इयरचा बॅड डेट्स आहे 2500. So out of that 2500, 600 is related to the dates taken out from the firm. Dates means what? Debtors. म्हणजे 600 जे डेटर्स बॅड डेट्स आहे ते कोणाशी रिलेटेड आहे? जेव्हा आपण हे बिझनेस परचेस करत होतो त्या डेटरशी रिलेटेड आहे. म्हणजे जेव्हा आपण बिझनेस परचेस केलं तो पिरियड कुठला पिरियड आहे? प्रायर इन्कॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे प्रायर इन्कॉर्पोरेशन पिरियडचा जो डेटर्स आहे त्याचं हे बॅड डेट्स आहे 600. म्हणजे प्रायर पिरियडचा बॅड डेट्स किती आहे? 600. पण वर्षभराचा बॅड डेट्स किती आहे? 2500. सो 2500 पैकी 600 प्रायर पिरियडचं असेल, मग आफ्टर पिरियडचं किती असणार? रिमेनिंग बॅड डेट्स म्हणजेच 1900. ओके. सो इंटरेस्ट टू वेंडर्स ऑन परचेज प्राइस अप टू 1 सप्टेंबर 2018 रुपीज 5000. सो इंटरेस्ट टू वेंडर्स हे सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे स्टुडंट्स, कारण इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो काढावा लागतो आणि त्या रेशोप्रमाणे हे इंटरेस्ट टू वेंडर्स डिवाईड करावं लागतं. कारण एकूण इंटरेस्ट जे आहे ते 5000 आहे. सो ते 5000 आपल्याला कसं डिवाईड करायचं आहे? इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो हा स्पेशल रेशो काढावा लागतो आणि ह्या स्पेशल रेशोने आपल्याला डिवाईड करायचा असतो. सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. सो ह्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे जाण्यापूर्वी स्टुडंट्स आपल्याला वर्किंग नोटचं पार्ट कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अगोदर काय बघायचे आहेत? रेशोज, टाईम रेशो, सेल्स रेशो आणि इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काढणार आहोत टाईम रेशो. सो टाईम रेशो काढण्यासाठी काय काय लागणार आहेत? आपल्याला 3 डेट्स लागणार आहेत आणि ते तिन्ही डेट्स एकाखाली एक सिक्वेन्सनी लिहायचं आहे. परचेज डेट, त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशन डेट आणि तिसरं जे डेट आहे ते क्लोजिंग डेट. सो हे तिन्ही डेट्स ह्याच सिक्वेन्सप्रमाणे लिहायचं आहे स्टुडंट्स. वरचं खाली खालचं वरती जर लिहिला तर तुमचा रेशो चुकीचं येणार. म्हणून हे तिन्ही डेट्स व्यवस्थित मांडून घ्यायचे, ह्याच सिक्वेन्सने मांडायचे. अगोदर हे तिन्ही डेट्स एकाखाली एक असं लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाणार. परचेस डेट, इनकॉर्पोरेशन डेट आणि क्लोजिंग डेट. सो मगाशी आपण प्रॉब्लेम रीड करताना हे तिन्ही डेट्स अंडरलाईन करून घेतलं आहे. ओके. मग त्या डेटप्रमाणे ती डेट लिहायची. सो अगोदर काय विचारलं आहे आपल्याला? परचेस डेट म्हणजे ज्या डेटला कंपनीने पार्टनरशिप फॉर्म टेकन ओव्हर केलं आहे किंवा परचेस केलं आहे ती डेट. बघा सेकंड लाईनला आहे बघा, इट परचेस्ड बिझनेस ऑन 1/4/2018. कंपनीने बिझनेस कधी परचेस केलं आहे? 1/4/2018, 1 एप्रिल 2018. त्याच्यानंतर नेक्स्ट डेट काय आहे स्टुडंट्स? इनकॉर्पोरेशन डेट. ते फर्स्ट लाईनला दिलं आहे बघा, कॉस्मॉस ट्रेडिंग कंपनी लिमिटेड वॉज रजिस्टर्ड. रजिस्टर्ड म्हणजेच काय? इनकॉर्पोरेटेड. रजिस्ट्रेशन डेट म्हणजेच काय? इनकॉर्पोरेशन डेट. काय आहे बघा? इनकॉर्पोरेटेड डेट 1 जुलै 2018. सो ह्याच्यासमोर लिहायचं आहे 1 जुलै 2018. ओके. आणि त्याच्यानंतर इयर एंड डेट म्हणजेच क्लोजिंग डेट. सो त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स कधी क्लोज होतात? 31 मार्च 2019. ओके. सो असे तिन्ही डेट्स एकाखाली एक लिहायचे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे? टाईम रेशो. सो टाईम रेशो काढत असताना तुम्हाला हा पिरियड टाईममध्ये म्हणजे काय? पिरियडमध्ये काउंट करायचं. हा पिरियड कसा? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड असे 2 पिरियडमध्ये तुम्हाला डिवाईड करायचे. ओके. सो प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड कसं येतं? परचेस डेटपासून ते इन्कॉर्पोरेशन डेट हा जो पिरियड आहे ह्याला काय म्हणतात? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड किंवा तुम्ही शॉर्टमध्ये PRE असं लिहिलं तरी चालतं आहे. प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड. सो काउंट करा स्टुडंट्स. 1 एप्रिल ते 1 जुलै किती महिने होतात? एप्रिल, मे, जून. जुलै महिना धरणार का आपण? कारण 1 जुलै म्हटलं आहे. 1 जुलै म्हणजे पूर्ण जुलै महिना संपलेला नाही आहे. मग 30 जूनपर्यंतच आपण काउंट करणार. म्हणजे किती महिने झाले? 3 महिने. सो प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड 3 months. ओके. सो त्याच्यानंतर पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड कुठून ते कुठपर्यंत? इन्कॉर्पोरेशन डेटपासून ते क्लोजिंग डेट म्हणजे 1 जुलै ते 31 मार्च. सो वर्षभराचे एका वर्षाचे किती महिने असतात? 12 महिने. 12 महिन्यापैकी 3 महिने गेले, राहिले किती? 9 महिने. किंवा तुम्ही पिरियड काउंट करू शकता. 1 जुलै ते 31 मार्च किती महिने होतात? 9 महिने. सो पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड किती येणार? 9 months. पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड 9 months. सो आता नेक्स्ट लाईनला आपल्याला टाईम रेशो दाखवायचं आहे. काय येतं आपलं टाईम रेशो? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड 3 months, पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड 9 months. ओके.
सो टाईम रेशो काय येणार 3 आणि 3 9 मीन्स टाईम रेशो इज 1:3 एकास 3. सो आता नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला सेल्स रेशो काढायचं आहे. सो त्याच्यासाठी सेल्स रिलेटेड जी माहिती दिली आहे ती वाचायची. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे बघा, टर्न ओव्हर फॉर द इयर वॉज ₹8 लाख. टर्न ओव्हर म्हणजे सेल्स, फॉर द इयर म्हणजे वर्षभराचं. पूर्ण वर्षभराची विक्री किती आहे त्यांचं 8 लाख रुपये, म्हणजे 12 महिन्याची विक्री 8 लाख रुपये. अँड दॅट फॉर द पिरियड आफ्टर इन्कॉर्पोरेशन, आणि त्याच्यामध्ये आफ्टर इन्कॉर्पोरेशन पिरियडचं विक्री किती आहे 5 lakhs. आफ्टर इन्कॉर्पोरेशन पिरियड म्हणजे पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड, म्हणजे ह्या पिरियडची विक्री किती आहे 5 lakhs. पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियडची विक्री किती आहे 5 lakhs. ते पाहिजे तर तुम्ही टाईमच्या बाजूला ते सेल्स म्हणून लिहू शकता. ओके. सो आफ्टर इन्कॉर्पोरेशनचं विक्री किती आहे 5 lakhs, आणि टोटल 12 महिन्याची विक्री त्यांनी किती सांगितलेली आहे 8 lakhs. टोटल 12 महिन्याची विक्री आहे 8 लाख. त्याच्यामध्ये पोस्ट इन्कॉर्पोरेशनची विक्री 5 लाख असेल, तर प्री इन्कॉर्पोरेशनची विक्री किती येणार 3 lakhs. प्री इन्कॉर्पोरेशनचं विक्री किती येणार 3 lakhs. सो ह्याच्यावरून आपण सेल्स रेशो काढणार. सो सेल्स रेशो इज कॉमन 0 कट करा, 5 0 म्हणजे काय आहे तुमचं सेल्स रेशो 3:5. तुमचं सेल्स रेशो ते 3:5. सो आता नेक्स्ट स्टुडंट्स आपल्याला नेक्स्ट रेशो काढायचं. हे स्पेशल रेशो आहे, इंटरेस्ट टू वेंडॉर्स रेशो. हे स्पेशल रेशो आहे कारण आपल्याला इंटरेस्ट टू वेंडॉर्स जे आहे ते ह्या रेशोने डिवाइड करावा लागतो. सो सोपं आहे बघा स्टुडंट हे रेशो काढण्यासाठी. टाईम रेशोमध्ये हे जे 2 डेट्स आहेत ॲज इट इज लिहायचे, ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं. काय काय परचेज डेट आणि त्याच्यानंतर इनकॉर्पोरेशन डेट, हे दोन्हीही डेट्स ॲज इट इज कॉपी पेस्ट केल्या आपण. सो तिसरं डेट लागणार. तिसरं डेट कुठलं घ्यायचं इंटरेस्ट अप टू दी डेट, म्हणजे त्या वेंडर्सना तुम्ही इंटरेस्ट कुठल्या तारखेपर्यंत दिलेलं आहे ते इंटरेस्ट अप टू दी डेट. सो असे तिन्ही डेट्स एकाखाली एक मांडून घ्यायचे. सो हे दोन्हीही डेट्स ॲज इट इज येणार आहेत. परचेस डेट 1 एप्रिल 2018 आणि इनकॉर्पोरेशन डेट 1 जुलै 2018. सो इंटरेस्ट अप टू द डेट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं की त्या वेंडर्सना इंटरेस्ट कधी दिलेत. इथे दिलं आहे बघा शेवटच्या सेंटेन्सला, इंटरेस्ट टू वेंडर्स ऑन परचेस प्राईस अप टू 1 सप्टेंबर 2018. सो वेंडर्सना इंटरेस्ट कधीपर्यंत दिलेला आहे 1 सप्टेंबर. ओके. सो आता हे पण आपल्याला 2 पिरियडमध्ये काउंट करायचं आहे, म्हणजे प्री पिरियड आणि पोस्ट पिरियडमध्ये. सो परत परचेस डेटपासून ते इनकॉर्पोरेशन डेट ह्याच्यासारखं सेम. प्री पिरियड किती महिने 3 months, कारण हे दोन्ही डेट्स आपण ॲज इट इज घेतलं की काउंट पण किती येणार मंथ्स. प्री इनकॉर्पोरेशनचं पिरियड तेवढंच येणार. सो त्याच्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड कुठून ते कुठपर्यंत इनकॉर्पोरेशन डेटपासून ते इंटरेस्ट अप टू दी डेट. सो काउंट करा 1 जुलै ते 1 सप्टेंबर, म्हणजे जुलै महिना पूर्ण, ऑगस्ट महिना पूर्ण. सप्टेंबर आता स्टार्ट झाले नाही येणार, म्हणजे किती महिने होणार 2 महिने, जुलै आणि ऑगस्ट. सो पोस्ट पिरियड 2 months. सो इंटरेस्ट टू वेंडॉर्स रेशो किती येणार 3:2. इंटरेस्ट टू वेंडॉर्स रेशो 3:2. सो असं अगोदर वर्किंग पार्ट कंप्लीट करायचं, मग नंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं सोल्युशन